आरोपीसह चोरी केलेल्या 10 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत। धुळे तालुका पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 720/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्ह्याची नोंद आहे। या नमूद गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे। तर अटक केलेला आरोपी प्रदीप मधुकर सैंदाणे वय वर्ष 35 राहणार महिंदळे याचेकडून गुन्ह्यातील चोरी केलेली 30,000 रुपये किमतीची सुझुकी कंपनीची SS125 मोटारसायकल क्रमांक MH18BT3507 जप्त करून धुळे पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आणून 10 मोटारसायकल हस्तगत केले आहेत। धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाडे, ग्रामीण उपविभाग साक्री यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार या तपासात उत्तम कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार किशोर खैरनार, पोलीस हवालदार मनोज बाविस्कर, पोलीस कॉन्स्टेबल सखाराम खांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगाणे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवरे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र गिरासे यांनी तपास चक्रे फिरून गुन्ह्याच्या तपासात चोरी करण्यात आलेल्या विविध कंपनीच्या 10 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। धुळे तालुका पोलिसांनी आपल्या कौशल्याने मोटारसायकल चोरीचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आणून सुमारे 4,10,000 किमतीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत। धुळे तालुका पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील हे गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे करण्यात कर्तबगार अधिकारी असून या अगोदर देखील त्यांनी मोठमोठी कारवाई केली आहे। तसेच मोटारसायकल चोरीचा तपास ते यशस्वीपणे हाताळत आले आहेत। तर आता नंदुरबार, जळगाव, मालेगाव येथे दाखल झालेल्या गुन्ह्यातील मोटारसायकली हस्तांतर करण्याची कारवाई करून त्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे। चोरीचे हे गुन्हे उघडकीस आणल्यानंतर त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। धुळे पोलिसांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करून शहर व परिसरातील मोटारसायकली चोरणाऱ्याला अटक करून चौकशी दरम्यान त्याच्याकडून गुन्ह्याची उकल करत 10 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। या गुन्ह्यातील अटक केलेला आरोपी प्रदीप मधुकर सैंदाणे याला सध्या न्यायालयीन कस्टडीत ठेवण्यात आले असून या आरोपीचे साथीदार यांच्याविषयी पुढील तपास आता धुळे तालुका पोलीस करीत आहे।